सांस्कृतिक मंत्रालय आणि स्मार्ट संस्था नवी दिल्ली यांच्या वतीनं आम्ही घेऊन आलो आहोत राष्ट्रीय अभियान मेरा गाव मेरी धरोहर. नमस्कार. 90.4 ग्रीन एफएमची मी आरजे प्रिया तुमच्या सोबत आहे. मेरा गाव मेरी धरोहर या प्रोजेक्ट निमित्त मी आले सांगली जिल्ह्यातल्या हरिपूर या ठिकाणी. हे सगळ्यात फेमस ठिकाण आहे जिथं भाविकांच्या मनोकामना पूर्ण केल्या जातात. असा हा आपला बागेतला गणपती. चला तर मग बघूयात. हरिपूर गाव कृष्णा वाळणीच्या संगमावरती वसलेलं आहे. या गावाच्या मातीचा सुगंध वेगळाच आहे. अन्यत्र हळद उघड्यावरती ठेवली तर काही दिवसात खराब होते, पण हरिपूरच्या पेवर ती वर्षानुवर्ष सुरक्षित राहते. या मातीचा महिमा विशेष आहे. नगदी पिकांमुळे उत्पादन कमी झालंय आणि कृत्रिम शीतगृहांमुळे पेवांची संकल्पना कालबाह्य झाली आहे. तरीही या पेवांचा अवशेष हरिपूर गावात आजही बघायला मिळतं. सांगली म्हटलं की चालुक्य, शिलाहार, यादव, छत्रपती शिवाजी महाराज आणि अखेरीस पेशवे अशी राज्यकर्त्यांची नावं येतातच. सांगली आणि आसपासच्या संस्थानात पटवर्धनांची सत्ता होती. पटवर्धन घराणं हे कोकणातल्या गणपतीपुळ्याच्या गणपती बाप्पांचे भक्त होते. त्यांनी सांगली परिसरात गणेशाची अनेक देवालयं बांधली, तशीच काही लहान मंदिरं सुद्धा बांधली. मिरज तालुक्यातल्या हरिपूर इथं बागेतला गणपती म्हणून प्रसिद्ध असलेलं हे मंदिर सुद्धा पटवर्धन राजांनीच बांधलंय. या मंदिरातला जागृत गणपती सुद्धा नवसाला पावणारा आणि मनोकामना पूर्ण करणारे अशी भाविकांची श्रद्धा आहे. बागेतल्या गणपतीचं मंदिर हे दगडी बांधकामाचे हेमाडपंथी स्थापत्य शैलीत आहे. मंदिराला आवार भिंती आहे, प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावरती साधीशी कमान आहे आणि लोखंडी झडप आहेत. पुढे 4 लोखंडी स्तंभावर ॲस्बेटोस सिमेंट पत्र्याचे छत असलेला खुला सभामंडप आहे. छताला पितळी घंटा टांगलेली आहे. सभामंडपात वज्रपीठावरती मोदक धरलेली पितळी मूषक मूर्ती आहे. ही मूर्ती सुमारे 300 वर्षांपूर्वीची असल्याचं सांगितलं जातं. पुढे जमिनीवरती पितळी कासव सुद्धा आहे. तर हे होतं आपल्या हरिपूरमधल्या बागेतल्या गणपतीचं वैशिष्ट्य. याचबरोबर आपण आलोय हरिपूर मधल्या दुसऱ्या प्रसिद्ध ठिकाणी जिथं सुंदर आणि पुरातन बांधकाम आहे, अर्थातच आपलं संगमेश्वर मंदिर. तर चला बघूया. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पवित्र संगमावरती वसलेलं हे मंदिर 400 वर्ष जुने. हे मंदिर त्याच्या हेमाडपंथी स्थापत्य कलेसाठी ओळखलं जातं. हे मंदिर सांगली शहरापासून सुमारे 3 ते 5 किलोमीटर अंतरावरती आहे. हरिपूरमध्ये अत्यंत भव्य असतो तो म्हणजे महाशिवरात्रीचा उत्सव. दूरदूरहून भक्त महाशिवरात्रीच्या निमित्तानं हरिपूरला येतात. पहाटे 4 वाजल्यापासून ओम नमः शिवायच्या घोषात पंचामृत अभिषेक होतो. 4:45 आरती होते आणि सकाळी 11 वाजेपर्यंत अखंड अभिषेक सुरू असतो. पूजेनंतर दुपारी 12 वाजता फुलांनी सजलेली आकर्षक पूजा होते आणि रात्री 12 वाजल्यानंतर पुन्हा फळांच्या आणि उसाच्या रसाने महाशिवरात्रीची पूजा संपन्न होते. त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षीय मामृतात. श्री संगमेश्वर महाराज मृत्यूवरती मात करणारे होते आणि भक्तांचे रक्षण करणारे. असं म्हणतात हरिपूर आणि पंचक्रोशीच्या क्षेत्राचे ते रक्षक आहेत आणि त्यांना शरण जाणं हे गरजेचं आहे. एक दंतकथा सांगते की श्रीराम सीतेच्या शोधात श्रीलंकेकडे जात असताना त्यांनी कृष्णा वाळणीच्या संगमावरती विश्रांती घेतली आणि प्रातःकाळी उपासनेसाठी वाळूचं शिवलिंग बनवलं. हेच शिवलिंग म्हणजे श्रीरामांनी स्थापन केलेलं श्री संगमेश्वराचं लिंग आहे. असं अप्रतिम शिवलिंग. आज ही शिवलिंगावरती श्रीरामांच्या हाताचे ठसे दिसतात. शिवलिंग आणि साळुंखी एकमेकांपासून वेगळी असून त्या दोन्हींमध्ये 1 इंचाची फट आहे आणि या फटीतूनच संगमाचं पवित्र पाणी 12ही महिने बघायला मिळतं. असं अप्रतिम शिवलिंग आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही. म्हणूनच या मंदिराची महती अपार आहे. तर हे होतं हरिपूरचं वैशिष्ट्य. म्हणूनच म्हटलं मेरा गाव मेरी धरोहर या प्रोजेक्टनिमित्त आमच्या शहराची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी. धन्यवाद.